नमस्कार मित्रांनो, AACG चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की एका जिल्ह्यामध्ये घटस्फोट किंवा नांदायला यायची केस चालू असेल तर ती पतीच्या किंवा पत्नीच्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जिथे ते राहतात त्या ठिकाणी ट्रान्सफर करता येते का? सोप्या भाषेत एका जिल्ह्यात चालू असलेली केस दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर करता येते का? तर त्याचं उत्तर आहे हो. कलम 24 नुसार CPCच्या हे करता येते. पण हे कोण करतं, कसे करतात, त्यासाठी काय प्रोव्हिजन्स आहेत, कसा अर्ज करावा लागतो, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनेलला म्हणजेच ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. चला तर मग सुरू करूया. आपण इथे एक स्टोरी सारखे पाहूया. पती आणि पत्नी एक कपल आहेत. त्यांचं लग्न जे झालं ते सिंधुदुर्गमध्ये झालं. एक इमॅजिन करूया आपण सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्गमध्ये त्यांचं लग्न झालं. त्यांचं दोघांचंही गाव तिकडे होतं. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये मुलाची जी ट्रान्सफर होती ती पुण्यामध्ये झाली. दोघेही कपल पुण्यामध्ये ट्रान्सफर होऊन राहायला आले. पुण्यामध्ये आल्यानंतर मुलाने चांगला संसार केला, मुलींनी चांगला संसार केला. 1-2 वर्ष चांगला संसार झाल्यानंतर त्यांना मुलंही झाली. एक मूल झाल्यानंतर त्यांचा संसार चांगला चालू होता. काही दिवसानंतर त्यांच्यात वादविवाद व्हायला सुरू झाले. कशामुळे झाले, काय झाले हे वेगळे प्रकार असतात, पण सुरू झाले. भांडण इतक्या प्रमाणात झाले की शेवटी दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. आता कुठलीही गोष्ट रागच समजत होते. चांगले प्रेमाने बोलणेच होत नव्हते. आणि एक दिवस पतीने पत्नीला मारहाण केली. पत्नीला मारहाण केल्यानंतर तिला जबर दुखापत झाली. तिच्या बोटाचे हाड फ्रॅक्चर झाले. तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लगेच डोमेस्टिक व्हायलन्स आणि 498 चा गुन्हा दाखल करण्यास सांगितले. चौकशी झाली. त्यामध्ये सिद्ध झालं की तिचा हात फ्रॅक्चर आहे, म्हणजे बोट फ्रॅक्चर आहे. त्यामुळे गुन्हा तीव्रतेचा आहे हे समजले. 498A चा गुन्हा दाखल झाला. प्लस त्याच्या घरच्यांवरही गुन्हा दाखल झाला. कारण त्यावेळी जेव्हा भांडण झाली त्यावेळी त्याचा भाऊ आणि बहीण हे उपस्थित होते पुण्यामध्ये. आता येथे एक गोष्ट समजली की गुन्हा दाखल झाल्यामुळे पतीला अजून राग आला की मला कोर्टात नेले, माझ्या घरच्यांना कोर्टात नेले. तो काही दिवस दुसऱ्याच दिवशी सिंधुदुर्गला निघून गेला, हिला न काही सांगता. पत्नीला काही न सांगितल्यामुळे पत्नी विचारात पडली की येईल परत. 1 महिना झाला, 2 महिने झाले, पती काही आला नाही. पतीने कॉलही केला नाही, पत्नीने कॉल केलेले उचललेही नाही. तिच्या मनात विचार होता की केस मागे घ्यावी 498ची किंवा सोडून द्यावा विषय, चलो जाणे दे. पण तसं काही घडलेच नाही. शेवटी 2 महिन्यानंतर पत्नीला एक नोटीस आली. नोटीस होती कोर्टाकडून. त्याला बोललं होतं समन्स, म्हणजे समन्स आले. समन्समध्ये लिहिले होते की तुमच्या विरुद्ध तुमच्या पतीने, म्हणजे 3 महिन्याच्या काळामध्ये 3 महिने झाले होते की नांदायला येण्याची केस लावली आहे सिंधुदुर्गच्या फॅमिली कोर्टमध्ये. आता तिकडून जर नोटीस आलेली, समन्स आल्यानंतर हिने विचार केला की मी तर सोडून गेले नाही, माझा पतीच मला इथून सोडून गेलाय, तरीही मला नोटीस आली की मी राहायला यावे सिंधुदुर्गला. आता तिने विचार करायला सुरुवात केली की सिंधुदुर्गला जायचे कसे, कारण की तिच्याकडे नोकरीचं साधन नाही. ती पूर्ण डिपेंड होती तिच्या पतीवर. पतीही तिकडे गेला. 2 ते 3 महिने ती पुण्यामध्ये एकटीच राहत होती. त्या बदल्यात तिच्या घरचे, म्हणजे तिचे आई वडील तिला सपोर्ट करत होते भाडं देण्यासाठी वगैरे, ते तिथे राहत होते. आता मुलाचाही खर्च होता, पण पती तिच्याकडे लक्ष देत नव्हता. पतीने तिकडे केस टाकली की ती येत नाहीये नांदण्यासाठी. पतीने त्यामध्ये असं सांगितलं की मी सिंधुदुर्गला शिफ्ट झालोय, माझी नोकरी गेली आहे आणि सिंधुदुर्गमध्ये मी काम करतोय. आता हे कारण होतं, पण तिने आमच्यासारख्या वकिलांकडे येऊन विचारणा केली की यामध्ये काय करता येईल. आम्ही तिला एक सल्ला दिला की तुम्ही पुण्यामध्ये नोकरी करण्याचा विचार करताय, तुम्ही पुण्यामध्येच राहताय, तुम्ही तुमच्या आईवडिलांवर आता सध्या डिपेंड आहात. त्यामुळे तुम्ही सिंधुदुर्गला जाण्यापेक्षा तुम्ही जर हायकोर्टामध्ये जर सेक्शन 24 CPC नुसार अर्ज केला तर तुमचा जो सिंधुदुर्गमध्ये दावा चालू आहे, तुमच्या विरुद्ध दावलेला किंवा तुम्हाला नांदायला येण्याचा, हा दावा पुण्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. तिने विचार केला आणि आम्हाला ते करण्यास सांगितले. येथे वकिलांनी
हायकोर्टामध्ये अर्ज केला. यामध्ये सविस्तर सांगितले गेले की महिला ही पुण्यामध्ये राहते. पुण्यामध्ये आई वडील आहेत तिचे, ते तिला सर्व सुविधा पुरवत आहेत. त्यांच्यावरती पूर्ण डिपेंड आहे. तिला एक मूल आहे आणि एक 498 आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस पुण्यामध्ये चालू आहे पतीविरुद्ध. पती स्वतः सोडून सिंधुदुर्गला गेलेला आहे. महिलेकडे कोणतेही उत्पन्नाचं साधन नाही की सिंधुदुर्गला जाणे आणि तिथून परत येणे. तसेच तिला भीती वाटते, कारण की पतीने इथे मारहाण केली होती, तिकडे जाण्याची तिला भीती वाटते. न्यायालयाने त्यावर विचार केला आणि महिला ही काहीही कमवत नाही हा विचार जास्त केला. हायकोर्टाने तिचा अर्ज मंजूर केला आणि सिंधुदुर्गमधून ती केस पुणे कोर्टमध्ये ट्रान्सफर झाली. म्हणजेच महिलांच्या बाजूने न्याय घेतला जातो. जर महिला काहीही कमवत नाही, तिच्याकडे कोणतेही उत्पन्नाचं साधन नाही आणि तिला त्रास होईल अशा गोष्टी जर होत असतील तर न्यायालय विचार करते. काही प्रकरणांमध्ये असेही घडले आहे की महिला ही प्रवास करू शकते, महिलेला जाणे येणे होऊ शकते, तर कोर्ट त्या पतीला असे सांगितले जाते की तिला जाण्या येण्याचा खर्च देण्यात यावा आणि अशा वेळी कोर्ट ट्रान्सफर होत नाही, तिला तिथे जावं लागतं. अशाही केस लॉज आहेत. काही मुली स्वतः जातात, काहींना जाणे शक्य होत नाही आणि नांदायला येण्याची केस जी असते, काही वेळा पती हे रागामध्ये येऊन लावतात की माझ्या विरुद्ध तू पोलिसांमध्ये तक्रार केली, त्यामुळे मी तुला माझ्या जिल्ह्यामध्ये नांदायला येण्याची केस लावतो, जेणेकरून तुलाही इकडे यावं लागेल. मला जसं तुझ्या जिल्ह्यात यावं लागतं 498च्या केसच्या तारखेला दाखवण्यासाठी, तसंच तुलाही यावं लागेल. म्हणजे हा एक राग, खुन्नस म्हणतात त्या पद्धतीने ही गोष्टी असतात. तर त्याच पद्धतीने ही गोष्ट होती. पण आता सगळा पलटले गेले होते. न्यायालयाने, उच्च न्यायालयाने सांगितले होते सिंधुदुर्गमधून केस पुण्यामध्ये यावी. ती केस पुण्यामध्ये ट्रान्सफर झाली. त्यामुळे इथे फक्त मला एकच सांगायचं आहे की असे बरेचसे केस लॉज आहेत आणि हा एक मार्ग आहे की तुमची एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये केस ट्रान्सफर करता येते. तर याचा तुम्ही उपयोग घ्या. तुम्हाला याविषयी कोणतीही माहिती हवी असल्यास आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. असं नाही की फक्त महिलेचाच विचार करून कोर्ट केस ट्रान्सफर केली जाते. कधी कधी पुरुष म्हणजे पतीचाही विचार केला जातो आणि पतीचीही केस ट्रान्सफर होऊ शकते. त्यामुळे याविषयी कोणताही सल्ला हवा असल्यास तुम्ही आमच्या 9890912070 ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड किंवा AACGlaw@gmail.com यावर संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन यामध्ये करू. धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.